अखंड प्रसंग आम्हाला माहित करून घ्यावा लागेल, कारण हा प्रसंग बकरींमधूनच पुढे आला ना. तर तो अखंड प्रसंग असा आहे की मुसलमान होतोस का असं विचारल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, तुझी पोरगी तुम्हाला द्यायला तयार असलास तर मी मुसलमान व्हायला तयार आहे. मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराज मुळात असं म्हणणं शक्य नाही. आता तुम्ही म्हणाल याला आधार काय, तर मी स्पष्टपणानं तुम्हाला एक गोष्ट सांगेन. औरंगजेबाला 5 मुली होत्या टोटल. त्याच्यामधली जी बद्रुन्निसा आहे ती 1670ला मेलेली आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी कैद केलेला आहे त्यावेळी ती बद्रुन्निसा असायचा काही विषय नव्हता. दुसरी जी आहे झेबुन्निसा, आता याच्यामध्ये गफलत अशी आहे की अनेक इतिहासकारांनी आणि बखरकारांनी कधी झेबुन्निसा संभाजी महाराजांच्या नावाशी जोडलेली आहे तर कधी झिहतुन्निसा जोडलेली आहे. नेमकी कोण आहे हे त्यांच्यामध्ये अजून म्हणजे त्यांना नीट कळत नाही त्या बखरकारांना. बद्रुन्निसा मी तुम्हाला सांगितलं मेलेली आहे. त्यातली झेबुन्निसा जी आहे ती अकबराला तिनं साथ दिली म्हणून तिला तुरुंगामध्ये टाकली, ती इकडे दक्षिणेमध्ये कधी आलीच नाही. त्यातली तिसरी जी आहे झिहतुन्निसा ती कायम औरंगजेबासोबत राहिली आणि ती अविवाहित राहिलेली आहे. आणि बाकीच्या ज्या 2 आहेत त्यातली मिहरुन्निसा आणि जिबदुन्निसा या दोघींची लग्न झालेली, त्यामुळे त्या दोघींचा काही संबंध नाही. आता उरला विषय त्या झिहतुन्निसा, ठीक आहे ती दक्षिणेमध्ये औरंगजेबासोबत आली, पण तिचा जन्म कधीचा आहे बघा, तो 1643 सालचा जन्म आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आहे 14 मे 1657चा. आता दोघांमधलं अंतर 14 वर्षांचं आहे, म्हणजे 14 वर्षांनी छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा ती मोठी आहे. माझा एक तुम्हाला खडा सवाल आहे, कुठला 30शीतला युवक म्हणेल की मी 50शीतल्या बाईशी लग्न करतो? शक्यच नाही.